कितीतरीदा चिखलदऱ्याला आले, पण गाविलगड पाहायचा राहूनच जायचं. यावेळेस मनाशी पक्क ठरवलं होतं, मला गाविलगड पाहायचाच. सर्वजण नाही म्हणत होते, बरेच थकलेले होते, पण शिल्पाला कसं तरी मनवलं आणि 20 रुपयाचं तिकीट काढून आम्ही गाविलगड चढायला सुरुवात केली. सुरुवातीची तटबंदी आणि 1-2 बुरुज पाहिल्यानंतर लगेच आम्हाला कळलं की पूर्ण किल्ला ट्रेक करायचा असेल तर 7-8 तास लागतात. म्हणून आम्ही माघारी आलो. हा जो पॉईंट आहे ना, इथनं तर तुम्हाला सातपुडा पर्वतांचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करायला मिळेल. आणि पहिल्यांदा आज इथे नवरोबांनी माझ्यासोबत जरा डान्सही केला. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत आमझरी गार्डनमध्ये. खूप सुंदर गार्डन आहे. इतक्या लहानपणात घेऊन गेलं हे आम्हाला, इतका आगाऊपणा केला आम्ही दोघींनी की आमच्या घरचे अक्षरशः आम्हाला हसायला लागले होते. त्यानंतर भयंकर भूक लागली होती. अशी पोंगे वंगे खात आम्ही आलेलो आहोत पंचबोल पॉईंटला. खूप आवाज दिला, पण आवाज काही रिटर्न आलाच नाही. मग काय छान छान धबधबे आणि हे माकडं पाहत आणि असे जीवाचे हाल करत आम्ही कसं तरी वर आलोत. आणि खरा निसर्गाचा आनंद आम्हाला घेता आला जत्रा डोहवर. कारण इथे भयंकर शांतता होती, फार कमी पर्यटक होते आणि हा निखळ वाहणारा धबधबा. चिखलदऱ्याला भरपूर मजा मस्ती केल्यानंतर अकोटला माझ्या काका काकूंकडे आलोत. भरपूर गप्पा गोष्टी केल्यात. दर्शन घेऊन आता आलेलो आहोत या सुंदर अशा हॉटेलमध्ये. चला आता आम्ही जेवण करतो. बाय.